काल संदीप येवलेंनी जे खळबळजनक आरोप या ठिकाणी केले त्या सर्व आरोपाची चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं आवश्यक आहे। या 2.5 वर्षांमध्ये अशा अनेक तक्रारी SREच्या आलेल्या असताना सुद्धा राज्य सरकारने या प्रकल्पाच्या बाबतीत ज्या तक्रारी आल्या त्याच्या कसल्याही प्रकारचं निरसन केलं नाही। उलट आता येवलेंच्या माध्यमातून मग ते कौशिक असतील नाही तर आणखीन कोणी असतील ज्या पद्धतीनं SRE मध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार अगदी पोलीस अधिकाऱ्यापासून ते मंत्रालयातल्या मंत्र्यापर्यंत आहे हे उघड आलं। आता यामध्ये राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून येवलेंच्या त्याचबरोबर कौशिकच्या विश्वास पाटील ज्यावेळेस SREचे त्या ठिकाणी CEO होते या सगळ्यांची नार्को टेस्ट करायची आवश्यकता आहे। केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या हातामध्ये ज्या काही यंत्रणा असतात त्या यंत्रणेचा वापर करून घेऊन ज्या व्यक्तीने तशा पद्धतीनं पुरावे आणि बाकीची सगळी माहिती दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये ती पुरावा ती त्यांनी सांगावी आणि त्याच्याबद्दलची गुन्हा नोंदवून घ्यावा आणि गुन्ह्यामध्ये ज्यांची नावं असतील त्यांना चौकशीला बोलवावं आणि त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर पुढची कारवाई ताबडतोब